हाय गाईज, प्रांजलीज फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज माझी मम्मी बनवते मटन बिर्याणी. त्याच्यामुळे मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. माझी मम्मी मटन बिर्याणी कशी बनवते. चला तर आपण ती आता रेसिपी बघायला जाऊया. तुम्हाला आता मम्मी साहित्य सांगेल काय काय टाकणार आहे मटनमध्ये. मटन मॅरिनेट करण्यासाठी आपण त्यामध्ये हळद घालून घेऊया. आधी थोडंसं लाल तिखट घालून घेऊया. हे मॅरिनेशनसाठी ठेवलेलं मॅरिनेट. त्यामध्ये आता अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पुदिना वाटून घेतलेला एकत्र ते घालून घेऊया. कांदा फ्राय करून घेतला होता मी, तो थोडा घालून घेऊया यामध्ये. दही घालून घेऊया 3 चमचे. चवीनुसार मीठ घालून घेऊया. यामध्ये आपण सुहानाचा मटन बिर्याणी मसाला आहे तो घालून घेऊया. सगळा घालूया, कारण 1 किलो मटन आहे. आता याला आपण चांगले मिक्स करून घेऊया. आता याला 15 ते 20 मिनटं आपण असं ठेवून देऊया आणि भात बनवायला घेऊया. आता आपण भाजी आधी शिजवून घेऊया. त्यासाठी मी तेल घेतलं आहे कुकरमध्ये आणि 2 टॅमॅटो आहेत ते वाटून घेतले होते मी बारीक, ते घालून घेऊया आधी. आता हे टॅमॅटो चांगले ह्या तेलामध्ये शिजून घेऊया. मग ह्याच्यामध्ये आपण ते मॅरिनेट केलेलं मटण आहे ना, ते घालून घेऊया. टमाटर आता छान शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण हे मटण घालून घेऊयात, जे मॅरिनेट केलं होतं ते. यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया आपण. मिक्स करून घेऊया चांगलं. आता आपण याला 4 ते 5 शिट्ट्या देऊया. आता आपण भातासाठी इथे पाणी ठेवलं होतं एक साईडला. तर त्या पाण्यामध्ये आपण तेजपत्ता, 3 काळी मिरी आहे, 3 लवंग आहे, दालचिनी आहे 2 तुकडे, हिरवी इलायची आहे 3, एक मोठी इलायची आहे, ते आपण घालून घेऊया त्या पाण्यामध्ये. थोडंसं तेल घालून घेऊया. थोडं मीठ घालून घेऊया. ह्यामध्ये जे धुवून ठेवले होते तांदूळ ते घालून घेऊया.
तर हा भात आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे, अर्धा कच्चा अर्धा पक्का असं ठेवायचं आहे. बघा तर आपलं मटण छान शिजलेलं आहे कुकरमध्ये. आता आपण याला मिक्स करून घेऊया भातामध्ये. भाताचे 2 भाग मी केलेले आहेत, 2 थराचा करते मी. अर्धा भात या टोपामध्येच आहे, त्यामध्ये मटण घालून दिसत नाही साईडला. कांदा मी यावरती घालून घेते, म्हणजे तेलामध्ये फ्राय केला होता तो थोडा. त्यावर मी पुदिना आणि कोथिंबीर कापून घेतली बारीक, ते घालून घेते. त्यावरती हा भात जो मी काढून ठेवला होता अर्धा, तो घालून. जगन्नाथ हा? त्यावरती परत आपण हा भात घालून घेऊया. थोडासा राहिला होता. त्यावरती पण हा हिरवा कलर, थोडासा लाल कलर आहे. त्यावरती कांदा घालून देऊया फ्राय केलेला. आपण घालूया त्याला चांगलं कवर करून 5 ते 10 मिनटं स्लो गॅसवर ठेवूया आपण.